मेटल सेक्टर थोडस आता रिवाईव्ह परत व्हायला लागले. इतके दिवस जे साईडवेज होतं, तर ते आज कुठेतरी मला वाटते की त्याच्यामध्ये पण मोमेंट यायला सुरुवात झाली आहे मेटल सेक्टरमध्ये. तर त्याच्या आधी आपण काही दिवसांपूर्वी एनर्जी सेक्टरचा जे आपण काढलेलं गणित ते इतकं परफेक्ट बसलं आणि मी सगळा माझे स्विंग्स एनर्जी सेक्टरवर फिरवलेले आणि त्याच्यामधून खूप चांगला गेन झाला, म्हणजे जबरदस्त गेन झाला त्याच्यामध्ये. की निफ्टी इतका खाली इथे जर 2-3 दिवस जरी पडला तरी माझा पोर्टफोलिओ कन्सिस्टंटली वर राहतोय. सो हे फक्त आणि फक्त स्टॉक स्पेसिफिक किंवा स्टॉक स्पेसिफिक म्हणण्यापेक्षा पण सेक्टरल अनालिसिस करणं काय इम्पॉर्टंट आहे बेसिकली. हे माझ्या स्टुडंटना पण मी बरेच वेळा सांगतो की तुम्ही सेक्टर बघा. जेव्हा तुम्हाला सेक्टर नाही कळत आहे तोपर्यंत तुम्हाला कुठे काय चाललंय कळत नाहीये. आता ह्याच्यामध्ये अजून एक मिसकन्सेप्शन आहे की लोकांना वाटतं की सेक्टर बघायचं म्हणजे काय बघतात ते फक्त इथून उघडून बघतात की हा पीएससी सेक्टर आहे, ओके पीएससी सेक्टर असं चाललंय, बँक निफ्टी आहे, बँक निफ्टी असं आहे. हे बघून तुम्हाला आयडिया नाही येणार आहे. कुठलं सेक्टर डाऊन असताना कुठलं सेक्टर अप जातंय किंवा जे कंपॅरिझन मी investing.com वर बघतो दरवेळी की आउट परफॉर्म काय करतंय, कुठल्या सेक्टरला आउट परफॉर्म करतंय. हे 1 आवरली चार्ट वर पण तुम्ही बघू शकता और डेलीवर बघू शकता. डेली पेक्षा 1 आवरलीवर जर बघितलं तर मागच्या काही दिवसातलं सेक्टरल रोटेशन तुमच्या लक्षात यायला हळूहळू सुरुवात होईल की नक्की काय बदल होत आहेत. बरोबर आहे. आणि हा स्वतःचा अभ्यास असला पाहिजे तुमचा की तुम्ही सेक्टरकडे तेवढा सिरियसली जर बघायला लागला तर तुम्हाला स्विंग पकडणं खूप इझिली जाईल. किंवा मग असं होईल की कधी कधी काय होतं की चार्टवर एखादा स्टॉक खूप चांगला असतो, ठीक आहे, की उदाहरणार्थ रेक बघून घेऊया की रेक 140 ला बरेच दिवस खूप चांगला होता. सेक्टर जे होतं एनर्जी सेक्टर ते डाऊन होतं गेले, म्हणजे एक महिन्याभरापूर्वी सगळे एनर्जी स्टॉक एकदम डाऊन होते कारण की ते सेक्टरच काही परफॉर्म करत नव्हतं. पण सडनली ज्यावेळी त्या पॉइंट पासून आपण जेव्हा बघितलं की एनर्जी सेक्टरचा आज मी चार्ट पण आपल्या ग्रुपवर टाकलेला राईट, की ज्या पॉइंट पासून आपण वाट बघत होतो ट्रेंड लाईनला येईल एक्झॅक्टली धिस पॉइंट, आणखी इथे 50 डे मुव्हिंग ऍव्हरेज पण त्याने क्रॉस केला सेक्टरने. त्यावेळी एनएससी वर जाऊन आपण फक्त जरी आजही बघा एनटीपीसी, कोल इंडिया, पॉवर ग्रिड हे तर इथेच, आयओसी हे तर इथेच दिसतात मला, राईट. सो अजून पण बरेच स्टॉक्स आहेत. भेल आहे, भेल पण आज जबरदस्त चाललाय. तुमचा टाटा पॉवर चाललाय, राईट. काय तो आज बरोबर त्याच्या रेजिस्टन्स कडे जायचा प्रयत्न करतो. आता इथे काय होईल, कदाचित थोडंफार प्रॉफिट बुकिंग होईल किंवा कारण की ही एक ट्रेंड लाईन आता काम करते, बरोबर. इथे प्रॉफिट बुकिंग झालं, इथे प्रॉफिट बुकिंग झालं आणि इथून एक आता रन आली. पण कदाचित आता काय होईल की 1-2 दिवस ती साइडवेज जाईल. इथे प्रॉफिट बुकिंग कदाचित होणार नाही अजून 1-2 दिवस, राईट. ब्रेकआउट पण मिळेल एनर्जी सेक्टरचा, यू नेव्हर नो. आणि जर एनर्जी सेक्टरचा जर ब्रेकआउट मिळाला तर ते एक रिटेस्टिंग या परत ही जी लाईन होती ती इट विल ऍक्ट एज अ सपोर्ट नाव, राईट. आणि ही सपोर्टचं काम करून तुमचं एनर्जी सेक्टरचं अजून वरचं टार्गेट निघतंय ह्याच्यामध्ये. ही रेंज मी पकडून इथे ठेवली तर 26,300 पर्यंत तरी एनर्जी सेक्टर हे चालायच्या पूर्ण तयारीत आहे. सिंपल, काही याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन नाही, राईट. आता एनर्जी सेक्टर मध्ये स्टॉक जर बघितले तर काही स्टॉक्स हे जबरदस्त काय म्हणतात ते की एक ब्रेकआउट डेच्या तयारीत म्हणजे आहेत, मल्टी इयर ब्रेकआउट डेच्या तयारीत. ह्याच्यातला रेक हा मी मागच्या वेळी पण बोललेलो, मी दरवेळी हा सांगतोय. आय डोंट नो किती लोक घेतायत याला, पण हा भरायचा स्टॉक होता ऍक्च्युली, तुम्ही हा भरून घ्यायला हवा होता. आणि आता त्याने एक ट्रेंड लाईन पण ब्रेक केली आहे. ही जी ट्रेंड लाईन होती दिस इज अ मंथली ट्रेंड लाईन, ठीक आहे. ही ट्रेंड लाईन कुठून येते, ऑक्टोबर 2010, 10 वर्ष झाली आहेत, राईट. फक्त त्याने एकदा ट्राय केलेला ब्रेकआउट द्यायचा 2017 सालच्या आसपास, ज्यावेळी मिड कॅप सगळेच एकदम आकाशात होते आणि तिथून जे रेसेशनला सुरुवात झालेली मधली 2 वर्ष खूप बेकार गेली साईडवेज, त्याच्यामध्ये ह्याने काही मुवमेंट दिल्या नाही, ठीक आहे. सो ह्याच्यानंतर आता परत हा इथे ट्रेंड लाईन वर आलेला आहे आणि ह्याने 4 महिन्यापूर्वी म्हणजे जून महिन्यात ह्याने ऑलरेडी हाय त्याने या ट्रेंड लाईनच्या वर गेलेला, फक्त क्लोजिंग खाली दिली, राईट. आणि काय झालं, त्याने तिथे वरतीच ट्रेंड लाईन जवळच कन्सॉलिडेशन केलंय रेकने आणि आता इथे परत एक फ्रेश ब्रेकआउट दिलाय 162चा. सो इथे 139, 135, 140, बरोबर. किंवा खाली जर बघितला, जे एकदम आधीचे स्टुडंट होते मे महिन्यातले वगैरे, त्यांना तर 120 ला वर पण मी सांगितलेलं आणि तेव्हा हेही सांगितलेलं की हा स्लो स्टॉक आहे खूप. आय थिंक त्यावेळी त्याने हे ब्रेकआउट दिलेलं. त्याने हे ब्रेकआउट दिलेलं 1, 2, 3, 4, 5, 6, 7 महिन्याच्या कन्सॉलिडेशन नंतर त्याने हाय क्लोज वर दिलेला 120चा.
सो हा एक पॉइंट त्यावेळी जे होते स्टुडंट त्यांना माहित होता की इथे घ्यायचे आणि हेही सांगितलेलं की त्यावेळी सगळे डबल होत होते पटापट 4-5 दिवसात डबल होण्याचं स्टॉक प्रमाण होतं त्यावेळी मार्केट जबरदस्त बूम मध्ये होतं. पण म्हटलं की हा स्लो मुव्हिंग आहे की ह्याचा आधीचा रेकॉर्ड बघता हा इतका फटाफट तुम्हाला रिटर्न देणार नाही पण हा कन्सिस्टंट रन पकडेल इथून 120 पासून आणि गमवायला इथे काहीच नाहीये. तुमचा स्ट्रिक्ट स्टॉप लॉस इथे आहे ऍक्च्युली. सो आता ही रन त्याने एवढी दिलेली आहे आणि आता तर हा एक अजून फ्रेश ब्रेकआउट द्यायच्या तयारीत. सो माझ्या मते हा इथून त्याचं पहिलं टार्गेट तर त्याचा हा ऑल टाइम हाय असेल इकडचा जो मार्च 2017 त्याने मारलेला हे झोन. इथे पहिलं प्रॉफिट बुकिंग आता येऊ शकतं 200 ते 220 दरम्यान. एनर्जी मध्ये कुठलेही स्टॉक घ्या सगळे स्टॉक जबरदस्त चाललेले आहेत. टाटा पॉवर काय रन दिली आज त्याने जबरदस्त रन दिली आहे. सी फ्रेश ब्रेकआउट इथे ऑल टाइम हायला आला आता तो. हाय सेम 2007 चा हाय आता क्रॉस करतोय. सो जर अशा वेळी जर मी हाय आणि लो ची जर रेंज घेतली त्याची ही जर रेंज मी पकडली एवढं तर टार्गेट त्याचं बनतच आता नक्कीच. तीनशे होणार हा शेअर 3x इथूनही 3x 2x 150 आता 300 इथून 2x व्हायचे पूर्ण चान्सेस राईट. सो हा डबल होईल इथून आणि ह्याच्याही वर जाईल. म्हणजे मला माझं जर मी फोरकास्ट करतोय आणि जर ईव्ही हे जर फ्युचर असेल तर हा इथून 10x पूर्ण होऊ शकतो. हा 800-900 रुपयाला काही वर्षांनी ट्रेड करेल तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको टाटा पॉवर मध्ये. सो मी तरी ह्याच्यामध्ये पोझिशन्स घेऊन उभा आहे आणि जसं मला डीप कधी मिळेल देन आय विल ऍड ऍज पर माय मनी मॅनेजमेंट. ओके अग्रेसिव्हली करायच्या गोष्टी नाही त्या की लगेच हा 10x दिसते म्हणजे सगळे पैसे टाकून द्या असं नाहीये. डायव्हर्सिफिकेशन जे असतं ते सगळं सांभाळून मी याच्यामध्ये पोझिशन क्रिएट करतोय फ्रॉम 90 टू 120 मध्ये मी थोड्याशा केलेल्या नंतर त्याला रन होऊ दिली आणि आता मी त्याला 130 च्या आसपास अजून एक पोझिशन त्याच्यामध्ये ऍड केली. म्यूट कर आपापले माईक प्लीज रिबाउंड होतोय आवाज. सो टाटा पॉवर एक आहे बरेचसे आहेत म्हणजे एनर्जी सेक्टर जर आपण बघितलं तर सगळेच परफॉर्म करतात एनर्जी. एक गुजरात गॅस आपण बघितला तर त्याच्यामध्ये पण खूप चांगली रन आली. हाही आपण सांगितलेला होता की घ्या म्हणून आणि त्याने एक संधी दिलेली पण त्याने चांगलं करेक्शन दिलं याच्यात इफ यू सी. आणि हा इथून आता हे जे मी मार्किंग केलेलं होतं ऑलरेडी की हा इथून वर त्याच्या तयारीत आहे. झालंय याचं करेक्शन संपलंय राईट. सो हाही एक चांगला एक स्टॉक आहे की म्हणजे लॉंग टर्म साठी घेण्यासारखा स्टॉक आहे हाही. आता ह्याच्यामध्ये एक 577 एक काहीतरी एक फ्रीक ट्रेड झाल्यासारखं एक कॅन्डल दिसलेली जी आता त्यांनी वाईप आउट केली ते दिसत नाहीये. काल का परवाचा लो होता एक 577 चा. 606 का दाखवते माहित नाहीये. 0 वर जर बघितली कॅन्डल ती 577 पासून खालून सुरू झालेली कॅन्डल होती ती. सो काहीतरी गडबड आहे चार्ट मध्ये. एनिवेज हल्ली फ्रीक ट्रेड आता स्टॉक मध्ये पण व्हायला लागले बहुतेक. कारण की प्री मार्केटला तो 577 ला ओपन झाला आणि ती फटाफट त्याने फील करून टाकली सगळी गॅप होती. सो एक गुजरात गॅस वगैरे असे सगळे जे प्रकार म्हणजे एनर्जी सेक्टर बेसिकली खूप चांगलं आहे आणि हे अजूनही परफॉर्म करत राहील. सो एनर्जी सेक्टर कडे लक्ष ठेवायचंय. सेकंड थिंग आजची डिस्कस जास्त वेळ मी घेणार नाहीये फक्त मेटल सेक्टर डिस्कस करणार आहे आणि निफ्टीचा थोडासा एक ओव्हरव्ह्यू घेणार आहोत. सो मेटल सेक्टर एक आता मला वाटतंय की आता सुरू होईल. त्याचं कन्सॉलिडेशन जे होतं सी मी काय केलेलं मी फक्त कॉमन सेन्स लावला की हे जे रेंज होती ही जी रेंज होती या रेंजच्या 50% वर क्लोजिंग पाहिजे होतं. इथे त्याने एक दिलेला प्रयत्न केलेला परत तो खाली आला पण यावेळी त्याने नवीन लो बनवले नाही राईट. इथे हा जो लो होता त्याच्यावरूनच एक करेक्शन संपल्यासारखं जमाय आणि आता ह्याने या 50% वर आजची कॅन्डल क्लोज दिली. यू सी दिस करेक्ट. म्हणजे आता इथपर्यंत जायचा स्कोप आहे आणि जर हे फ्रेश ब्रेकआउट जर मिळालं या कन्सॉलिडेशनचं जसं इथे झालेलं
टेक्निकली नेहमी मागचा डेटा हा नेहमीच उपयोगी असतो की मागे काय झालेलं. इथेही एक कन्सोलिडेशन असं झालेलं, ते वर गेलं आणि आता त्याच ट्रेंड लाईन वर आता परत सपोर्ट घेऊन पुढचं काम सुरू आहे. म्हणजे ही रेंज परत तेवढीच वर सरकेल. हे टार्गेट जे होतं ऑलमोस्ट तेवढं टार्गेट त्याने इथे दिलं परफेक्टली, बरोबर. आता ही जी रेंजचं टार्गेट जे आहे ते पुढे जाऊन तुम्हाला ते सेक्टरचे स्टॉक सगळे देते. लाईक दिस 6600 वगैरे तुम्हाला दिसू शकतो भेटेल जर इथून त्याने फ्रेश ब्रेकआउट दिलं तर. सो इथे आता पोझिशन घ्यायला खूप चांगलं आहे की रिस्क रिवॉर्ड खूप चांगला आहे. इथे आता म्हणजे खालची जागा खूप कमी. इन्स्टेड ऑफ बाईंग ॲट अप्पर एंड ऑफ दिस ब्रेकआउट इफ यू स्टार्टेड मेकिंग पोझिशन्स हिअर देन युअर स्टॉप लॉस विल बी ॲट दिस झोन, राईट. आता मेटल मधले कुठले स्टॉक्स चांगले वाटतात, बरोबर आहे. मेटल मध्ये 2 स्टॉकच डिस्कस करू आज. अजून कुठले तरी ऍड केले. हा एक सेल आहे आणि एक ग्रॅफाइट आहे, ठीक आहे. हे 2 स्टॉक चांगले वाटतात. सो जर सेलचं एक बघितलं तर व्हॉल्यूम जबरदस्त होता जेव्हा तो वरच्या साईडला मोमेंट देत होता. जबरदस्त व्हॉल्यूम होता त्याच्यामध्ये. आणि ज्यावेळी त्याने करेक्शन दिलं आता वन वे तो पडला 143 ते डायरेक्ट 105, बरोबर. चांगलं 20-25-30% त्याने करेक्शन दिलंय ऑलरेडी. आणि इथे कुठेही व्हॉल्यूम एवढा नाहीये सेलिंग साईडला, बरोबर. जर फिबोनाची रिट्रेसमेंट काढली याची, साधारण हा स्विंग लो इथून दिसतोय या झोन मधून, तर एक्झॅक्टली वॉर झोन मध्ये तो आलाय, बरोबर. हे जे ब्रेकआउट झालेलं ही कन्सिडर करतोय मी लेवल इकडची. एक जे कप अँड हँडलचं ब्रेकआउट दिलेलं होतं एक्झॅक्टली वॉर झोन मध्ये आलाय आता. ओके. सो तुम्हाला इथून आता एक करेक्शन हे हेल्दी म्हणजे काय म्हणतात की मानायला जागा आहे की हे हेल्दी करेक्शन झालेलं आहे. जरी इथे आपल्याला बुलिश बेरिश फ्लॅग ब्रेकआउट वगैरे दिसलं, तो इतक्या सगळ्या गोष्टी निगेटिव्ह असल्या तरी मूळचा जो ट्रेंड आहे तो अप ट्रेंड आहे. त्याच्यामध्ये जे पॅटर्न्स बनतात त्याच्यामध्ये फक्त एक आणि बायस होणार आहे. ज्यावेळी तो खाली पडणार आहे त्यावेळी तो बायस होणार आहे, राईट. सो आता इथे याला बाय करायला खूप चांगला स्कोप आहे कारण की तुमचा स्टॉप लॉस इथे सगळ्यात लोएस्ट स्टॉप लॉस आहे. 106-105च्या स्टॉप लॉसने सेलला जर तुम्ही उद्या खरेदी करताय तर तुम्हाला वरची टार्गेट ही साधारण 144 पर्यंत मिळते ह्याच्यात. सो रिस्क रिवॉर्ड खूप चांगला आहे माझा ह्याच्यात. 8% माझं रिस्क आहे आणि मला रिवॉर्ड साधारण मिळतोय 1:3. दॅट इज अ रिअली ग्रेट रिस्क रिवॉर्ड रेट माझ्यासाठी. सो हा मी घेणार आहे सेल उद्या. आणि एक ग्रॅफाइट आहे. ग्रॅफाइट पण सेम आहे की हा एक ट्रायंगल मध्ये अडकला. आता ट्रायंगलच्या खालच्या बाजूला बाईंग करणं नेहमी सोपं जातं की अशा वेळी रिस्क सगळ्यात कमी असते तुमची. हा स्टॉप लॉस आहे, सिंपल. उद्या परत तो तुम्हाला समजा 613-610च्या आसपास कुठे मिळाला, तिथे एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी क्रिएट होऊ शकते आणि इथून परत एक तो ब्रेकआउट डील रिटेस्ट करेल हवं तर, आणि मग एक मुवमेंट त्याची वरची सुरू होईल. कारण की इथे काय झालंय, इथे हा जो व्हॉल्यूम आलाय दॅट वॉज अ ह्यूज मॅसिव्ह व्हॉल्यूम आणि त्याच्यानंतर कन्सॉलिडेशन. इथे व्हॉल्यूम काहीच नाहीये सेलिंग साईडला, त्यामुळे इथे कुठेही सेलिंगची काही भीती वाटत नाहीये, राईट. आणि आता इथे नवीन लो बनवणं पण थांबवलं. दॅट इज अ गुड साईन. जरी त्याचे नवीन हाय बनत नसले, इट इज अ क्रिएटिंग इट क्रिएट्स अ लोअर हाय कॉम्बिनेशन राईट नाउ, बट देर इज नो लोअर लोज, राईट. इट इज डिफेंडिंग दिस लेवल. 560 ची लेवल त्याने डिफेंड केली आता. सो हे ऑब्झर्वेशन माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे की ही लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत मला भीती नाही. आणि आता स्टॉक त्याच्या जवळ आहे. इन्स्टेड ऑफ बाईंग ऍट अपर लेवल्स इथे कुठेतरी बाय करायचा, इथे बाय करायचा, म्हणजे 720-680 एवढ्या वरती बाय करण्यापेक्षा आता मला ही लेवल चांगली वाटते ग्रॅफाइट मध्ये. सो हा एक माझ्यासाठी उद्याचा शेअर आहे. एफडीसी आज ऑलरेडी मी दिलेला, त्याचं एक्सप्लेनेशन पण माहित आहे की, बरोबर. ऑलरेडी इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर बनवत चाललाय आणि इथे आता तो एक त्याचा अजून एक शोल्डर बनायची प्रक्रिया सुरू आहे. हा इथे जाऊन बनेल,
पण तोपर्यंत पण तुम्हाला इथे ऑलरेडी 50 पॉईंट्स घेता येतील, जोपर्यंत 390 400 ला जाईल तोपर्यंत. आणि ज्यावेळी ते ब्रेकआउट येईल त्यावेळी तो अजून, ही जी डेप्थ आहे ती अजून तो वरती तुम्हाला टार्गेट देईल. राईट. सो हा एक आहे स्टॉक, FDC चांगला आहे. ऍडव्हान्स एन्झाइम्स एक चांगला वाटतोय स्टॉक, कारण की जो व्हॉल्यूम याच्यात एंटर होतोय आणि जे कन्सॉलिडेशन सुरू आहे ते कुठेतरी आता ब्रेक व्हायला थोडेसे मोठ्या टाइम फ्रेम वर बघूया. सेम व्हॉट इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर इथे हा इथे जाऊन शोल्डर पूर्ण करेल त्याचा आणि मग इथे एक ब्रेकआउट देईल. राईट. सो ते ब्रेकआउट असेल 500चं. सो नाव यू कॅन इमॅजिन दिस लेंथचं टार्गेट तुम्हाला वरती मिळेल. हे कधी होईल माहित नाही, बिकॉज व्हॉट दिस इज अ विकली, आणि हा अख्खा राऊंड त्याला बनवायला जवळजवळ 3, 3.5, 4 वर्ष लागली. बरोबर. मग इथून तुम्हाला अजून 2-3 वर्षांनी हे टार्गेट दिसेल. हे आत्ताचं टार्गेट, माझे सगळे ट्रेड मी सांगतो ते फुरसतवाले ट्रेड आहेत. बरोबर. 1-2 दिवसाचा छोटा व्ह्यू मी ठेवत नाहीये सध्या. इथून जरी तुम्ही जर रिटर्न काढले, दॅट विल बी 100% रिटर्न आत्ताच्या लेवल पासून. बरोबर. जरी 2-2.5 वर्षात आले, दॅट विल बी ऑल्सो 40-50% CAGR. दॅट इज नॉट बॅड ऍट ऑल. जरी मी अगदी 15%, 20% जरी CAGR पकडला तरी त्याने 5 वर्ष घेतली 100% व्हायला तरी काही प्रॉब्लेम नाही फॉर मी. राईट. तर हे 4 स्टॉक माझ्या रडारवर आहेत. आणि तुमचा कुठलाही डिसिजन घ्यायचा असेल तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरला आधी कन्सल्ट करा, बिकॉज तर असं नको व्हायला की अरे तू सांगितलं आणि तो खाली गेला. बरोबर. आय एम सजेस्टिंग दॅट की इथे सगळ्यात कमी रिस्कच्या लेवलला मी शक्यतो द्यायचा प्रयत्न करतो, जी तुमची रिस्क खूप कमी आहे. बरोबर. इथे तुमचा स्टॉप लॉस इझी 330 चा ठेवू शकता तुम्ही. त्या प्रमाणात तुमची क्वांटिटी जी काय असेल तुम्ही ऍडजस्ट करू शकता. सो येस, दीज आर दी स्टॉक्स फॉर दी वीक्स. आता निफ्टीचं एक आपण बघूया. आणि येस, क्लासेस जे आहेत ते 2 ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत. मला कोणीतरी मेसेज केलेला की पहिलं लेक्चर डेमो मिळेल का म्हणून, जे कॅन्डलस्टिकचं आहे. तर येस, पहिलं लेक्चर तुम्हाला डेमो मिळू शकतं डेफिनेटली. जर कोणाला इंटरेस्टेड असेल तर मला पर्सनल मेसेज करा. पहिलं लेक्चर आपण कम्प्लिटली फ्री ठेवू शकतो कॅन्डलस्टिकचं जे आहे ते. मी तुम्हाला एक आयडिया येईल की कोर्समध्ये आपण नक्की काय काय करतो अँड हाऊ टू फाइंड द पॅटर्न्स. पॅटर्न स्कॅनिंग मध्ये नसतात, पण ते स्कॅनिंग कसं करायचं आणि काय करायचं या गोष्टी, आणि प्रॉपरली स्विंग ट्रेड कसं करायचं हे सगळं आपण प्रॉपरली या 2 महिन्यात शिकतो. सो त्यांना कोणाला इंटरेस्ट असेल तर तेही मला मेसेज नंतर करू शकतात. ओके. सो बॅक टू निफ्टीचा एक पटकन छोटासा एक ऑब्झर्वेशन. सो निफ्टी मध्ये एक चॅनल क्रिएट झाला आता. ओके. चॅनलच्या खालच्या एंडला बाईंग येते, चॅनलच्या वरच्या एंडला सेलिंग येते. सिंपल. हा इथून सुरू झालाय चॅनल. आज त्याने इनसाइड बार बनवलाय, पण आज थोडस एक काय म्हणतात ते की जरी त्याने लो नाही तोडला कालचा, तरी आज त्याने सगळ्या ऍक्टिव्हिटी या कालच्या क्लोजच्या खाली केल्या. जर इथे अजून त्याने पिअर्स केलं असतं ना आज कुठेतरी 1700-800 वर त्याने आज क्लोजिंग दिलं असतं ना, ते थोडं अजून पॉझिटिव्ह वाटलं असतं मला. पण ओव्हरऑल एक मोमेंटम अजूनही थोडासा बेरिश मला का वाटतोय, कारण की हे रिझन आहे. आजची सगळी ऍक्टिव्हिटी कालच्या क्लोजच्या खाली झाली आणि कालचं क्लोज हे निगेटिव्ह क्लोजिंग आहे. राईट. हे वरतून खाली कॅन्डल येऊन खाली क्लोज झालेलं आहे. सो दिस इज अ निगेटिव्ह क्लोजिंग. तो मला कुठेतरी असं वाटते की या क्लोजच्या वरती जाऊन क्लोज द्यायला पाहिजे, जसं इथे झालेलं. या आणि या 2 कॅन्डल जर मी मिक्स केल्या, बरोबर, तर हा जो क्लोज होता हा त्याच्या वर जाऊन क्लोज दिलेला त्याने. ऍटलीस्ट हाफ वे तरी तो जाऊन त्याने पिअर्स केलेला. दिस इज अ पिअर्सिंग. सो इथे पिअर्स केलेली त्याने कॅन्डल, त्याच्यामुळे आपल्याला इथे वरची रन मिळाली. सो उद्या आपल्यासाठी एक रेजिस्टन्स आणि सपोर्ट इथे त्यामुळे क्रिएट होणार आहेत. सो हे जे 2 जे लो त्या दिवशी जे त्याने मारलेत परवाचे, सो आय एम काय म्हणतात ते, आय एम सीइंग धिस लो ऍज अ रेजिस्टन्स नाव. हे ते 17,800. ठीक आहे. ही जी 17,800 ची लेवल आहे ही निफ्टीला उद्या क्रॉस तर करावीच लागेल किंवा त्याच्यावर क्लोज द्यावा लागेल. राईट. ह्याच्यावर जर क्लोजिंग आलं निफ्टीचं तर एक आपल्याला परत मोमेंट बघायला मिळू शकते. 18,195, 18,200 ची टार्गेट इथून वरती ओपन होऊ शकतात. जर नाही झालं इथून परत निफ्टी थोडासा 17,800 पर्यंत गेला
इथून म्हणजे ही रन पण एक 100 पॉईंटची आहे. ठीक आहे. आत्ताच आपण SGX बघितला तर US मार्केट वगैरे बऱ्यापैकी पॉझिटिव्ह आहे. तर 17,692 च्या आसपास कुठेतरी आता निफ्टीचा फ्युचर ट्रेड करतोय. ठीक आहे. तर उद्या समजा कुठेतरी चांगलं काहीतरी पॉझिटिव्ह झालं आणखीन जर हा इथे गेला तर पहिली माझी प्रेफरन्स असेल सेलिंगचा. ठीक आहे. इथे मी एक सेल क्रिएट करेन जे लोक इंट्राडे निफ्टी वगैरे करतात त्यांच्यासाठी हा एक व्ह्यू आहे एका दिवसाचा की इथून एक थोडासा किंवा स्टॉक स्पेसिफिक जे स्वतःचा पोर्टफोलिओ शॉर्ट करतात आणि संध्याकाळी कव्हर करतात असे पण लोक असतात. मी बऱ्याच वेळा करतो. मी सेलिंग कसं करतो की ज्यावेळी मला सेल वाटतं मी सेल करून टाकतो माझा पोर्टफोलिओ आणि परत 3-3.5 वाजता कव्हर करतो. सो ते अर्थात थोडस रिस्की म्हणण्यापेक्षा एक थोडस टेक्निकल काम आहे ते. त्यामुळे ते नवीन लोकांनी ट्राय करू नये पण ज्यांना इंटरेस्ट आहे तर त्यांच्यासाठी एक सेलिंग अपॉर्च्युनिटी पहिली क्रिएट होईल. हा एक रेजिस्टन्स आहे राईट. आणि खालच्या साईडला बट ऑब्विस खालचा लो हा सपोर्ट आहे राईट. आणि त्याच्यानंतरचा जो काय म्हणतात ते की त्याच्यानंतरचा एक सपोर्ट जो मला इंटरेस्टिंग वाटतोय. आता हे सपोर्ट काय म्हणतात ते की हे सपोर्ट कॉमन सेन्स वाले सपोर्ट आहेत. हे कुठलेही पायवटीएल जे रेडीमेड मिळतात टेम्पलेट सपोर्ट नाहीयेत. हे थोडेसे विचार करून फाइंड आउट करावे लागतात की आता या दोन कॅन्डल जर बघितल्या तर बघताना तुम्हाला काहीच नाही वाटणार राईट. हे नॉर्मल कॅन्डल आहेत. पण इफ यू ऑब्झर्व वन थिंग या कॅन्डलचा ओपन आणि या कॅन्डलचा ओपन सेम करेक्ट. इथून फक्त ओपन होऊन ती खाली गेली आणि इथून ओपन होऊन ती वर क्लोज झाली. त्यामुळे हा ओपन जो भाग आहे दॅट इज अ कॉमन पॉइंट बिटवीन देम. सो आय विल मार्क दिस ॲज अ सपोर्ट. आणि हा इथे टॅली होतो माझा जो आधीचा रेजिस्टन्स होता तो आता सपोर्ट बनतो राईट. तो माझ्यासाठी 17,437 आणि 17,575 हे खालच्या डाऊन साईडला सपोर्ट आहे. तिथे इथे निफ्टी गेला तर बाईंग अपॉर्च्युनिटी येऊ शकते. आणि वरच्या साईडला हा एक 17,800 आणि हा त्या दिवशीचा जो हाय होता 2 दिवसाचा 17,945. सो इतक्या जवळजवळ सगळ्या गोष्टी असताना निफ्टीमध्ये चॉपी मुवमेंट मिळणार आहे खूप. अशी जी एक वन वे मुवमेंट मिळाली या मुवमेंट इथे आता मिळणं थोडंसं कठीण झालंय राईट. की ही पण एक ट्रेंड लाईन आहे हा चॅनल पण आहे आणि एक हॉरिझॉन्टल सपोर्ट पण आहे. या सगळ्याच्या भेळेत निफ्टी खूप साईडवेज राहील. ट्रेंडिंग मूव्ह फक्त आणि फक्त 17,800 वर आणि 17,440 खाली ब्रेकडाऊन झाल्यावर तुम्हाला बघायला मिळते. अदरवाईज यू कॅन प्ले इन बिटवीन दिस. जरी कुठे अप्पर साईडला दिसला निफ्टी तर इथे सेलिंग प्रेशर येणार आहे. कुठे खाली दिसला तर इथून बाईंग हळूहळू तुम्हाला बघायला मिळेल. ओके. सो दॅट्स इट फॉर द टुडेज अनालिसिस. ओके. सो आपल्याकडे 5 मिनिटं आहेत. कोणाचा एखादा स्टॉक असेल तर आपण घेऊ शकतो. और काही तुम्हाला क्वेरी असतील कशाबद्दल तर विचारू शकता. हिरो मोटोकॉप बाय 2959. ओके. चलो आज एकच स्टॉक घेऊया कारण की मला एक कॉल आहे अजून एक क्लासचा. सो हा पटकन एक कॉल घेऊन मी संपवतो. काय केलं 2959. आहे चांगला आहे स्टॉक म्हणजे काही त्याच्यामध्ये हे नाहीये. एक मोठा आहे बघितलं तर करेक्शन एक आलेलं होतं. हा एक मेजर सपोर्ट मागच्या पण आय थिंक मी बोललेलो की दिस इज अ सपोर्ट की हा जो सपोर्ट इंटॅक्ट आहे तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाहीये. आणि माझ्या मते आता ही लेवल होल्ड करतोय तो. एक शॉर्ट टर्म हा एक सपोर्ट पण घेऊ शकता. जर स्विंग ट्रेडिंग असेल तर यू कॅन एक्झिट हिअर. जर शॉर्ट टर्म जर असेल कारण की इथून तुटला तर हा बराच खाली जाईल कारण की हा हायर लोअर हाईज बनवतोय. पण मला असं वाटतंय की हा इथून एक बाउन्स देईल उद्या परवा असं मला असं वाटतंय कारण की ऑटो सेक्टरला तसं चांगलं आहे. हिरो मोटोकॉप तसा बराच साईडवेज राहिलेला आहे. सो आय फील की हा इथून एक ब्रेकआउट देईल उद्या. सो अजून तरी काही ह्याच्यामध्ये घाबरणार काय सच काही नाही. जर तुमची इन्व्हेस्टमेंट किंवा जर मोठा जर स्टॉप लॉस लावून काम चाललं असेल तर हा मोठा सपोर्ट आहे त्याचा. हा तुटला तर बरंच खाली जाईल कारण की इथे काही नाहीये. त्याला सपोर्ट करायला काहीच नाहीये खाली राईट. सो 2638 मला वाटत नाही तुटेल आणि हा इथून एक
इथे कन्सोलिडेशन करून वर जाईल. आणि ज्या लोकांना नवीन पोझिशन बनवायचे त्यांच्यासाठी ही एक लेवल चांगली आहे 2954 ची. 2954 ब्रेक झाला तर देन यू कॅन बाय फॉर दिस टार्गेट्स 3087 आणि वरची जी अल्टिमेट टार्गेट्स ती त्याची येते. ओके, चलो देन, बाय बाय, गुड नाईट, भेटू परत. आने वाला और डेटा को कलेक्ट करने के लिए मैं से ब्रोकर और इस प्रकार चलो बाय.